Hi students, today we are going to learn about the story The Wild Boar and the Fox. Wild means living in a jungle. Ranti. Boar. Boar means a wild pig. बोर म्हणजे रानडुक्कर. And the fox. The wild boar and the fox. रानडुक्कर आणि कोल्हा. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. One day, a wild boar was sharpening his tusk. Tusk means a pair of long pointed teeth. Animals like elephants have. टस्क म्हणजे टोकदार दात, ज्याला आपण सुळे म्हणतो. अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. तर रानडुक्कर त्याच्या सुळ्यांना एका झाडाच्या सालीवर धार लावत होतं. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. तर तो ते काम खूप काळजीपूर्वक करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. तर त्याच जंगलात एक फॉक्स म्हणजे कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर चान्स. तर तो नेहमी चान्स म्हणजे संधी शोधत असायचा. टू मेक फन अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. फन म्हणजे मजा. तर जंगलातल्या दुसऱ्या प्राण्यांची मजा घेण्याची संधी तो नेहमी शोधत असायचा. व्हेन ही सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम. व्हेन ही सॉ, ही मीन्स फॉक्स. तर जेव्हा कोल्ह्यानं पाहिलं वाईल्ड बोअर रानडुकराला, ही डिसाइडेड टू टीज हिम. टीज म्हणजे चिडवणे. तर त्यानं त्याला चिडवायचं ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. तर त्यानं त्या झाडाभोवती फेऱ्या मारायला सुरुवात केली. लुकिंग लेफ्ट अँड राईट, डावीकडे आणि उजवीकडे पाहत. अँड अप अँड डाऊन, वर आणि खाली पाहत. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. तर ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. तर त्यानं ॲक्ट करायला सुरुवात केली किंवा नक्कल करायला सुरुवात केली. कशी? इफ ही वॉज रिअली स्केअर्ड, जणू काय तो खूप घाबरला आहे. बट द बोअर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. अँड डीड नॉट पे अटेन्शन, तर रानडुकरानं त्याच्याकडं अजिबात लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क म्हणजे त्यानं त्याचं काम सुरू ठेवलं. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. ग्रीन मीन्स स्माईल. तर ॲट लास्ट, शेवटी, द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. कोल्हा हसून त्याला म्हणाला किंवा स्मित हास्य करत त्याला म्हणाला, व्हाय आर यू डुईंग दॅट. तू हे का करत आहेस. आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. तर तो म्हटला, आय ट्राईड व्हेरी हार्ड, मी खूप प्रयत्न करून पाहिला. बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. हिडन म्हणजे लपलेला आणि एनिमी म्हणजे शत्रू. तर मला कोणताही लपलेला शत्रू किंवा धोका दिसला नाही. ट्रू रिप्लाइड द बोअर. तर त्या रानडुकरानं त्याला उत्तर दिलं की खरं आहे. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. जस्ट नाऊ म्हणजे आता. देअर मे नॉट बी एनी डेंजर, की आता सध्या इथं काहीही धोका नाही. बट व्हेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. बट व्हेन इट रिअली कम्स, जेव्हा धोका खरंच येईल, देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. तर तो धोका येईल किंवा प्रसंग येईल त्यावेळेस देअर वोंट बी एनी टाईम, तिथे कोणताही मला वेळ मिळणार नाही. टू शार्पन माय टस्क, कशासाठी. तर माझे टस्क म्हणजे सुळे
शार्पन करण्यासाठी म्हणजे धार लावण्यासाठी, सुळ्यांना धार लावण्यासाठी. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. वेपन्स म्हणजे शस्त्र. तर माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन, ही माझे शस्त्र वापरायसाठी तेव्हा तयार असले पाहिजे. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. जर मी तयार नसेल तर मला ते भोगावं लागेल किंवा मला ते सहन करावं लागेल. धिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. तर ही स्टोरी आपल्याला काय सांगते? इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. आपण कधीही तयार असलं पाहिजे किंवा सावध असलं पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. डोंट लिव्ह थिंग्स म्हणजे गोष्टी सोडू नका. कशा सोडू नका? टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. लास्ट मिनिट म्हणजे शेवटचा मिनिट. या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की वेळ आल्यानंतर करता येतील, म्हणून कोणतीही गोष्ट सोडून देऊ नये. तर दिस इज द स्टोरी ऑफ वाईल्ड बोअर अँड द फॉक्स विच टेल अस दॅट डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट अ लास्ट मिनिट. स्टुडंट्स, here are some questions for you. As you listen, tick only those words that appear in the story. Wild, mild. Which word is appear in the story? Wild. Or boar. Boar. Ox, box, fox. Fox. Dark, bark. Bark. Gun, fun. Fun. Saw, raw. Saw. Please, tease. Tease. Talk, awk. Awk. Pay, day. Day. Word, work. Work. Hard, card. Hard. Owned, owned. Owned. Chance, dance. Chance. Match the words or phrases in A and B with reference to the story and write down it in your notebooks. Thank you.